मेल्यावरी पिंडदान जिवंतपणी त्याच्या हलापेष्टा केल्या त्याने मेल्यानंतर बुंदी नंतर गोदावरीवर जायचं 4 पिंड ठेवा 5 पिंड ठेवा पितराचे ठेवा आमक्याचे ठेवा काय काय पिंडन काय आले लक्षात ठेवा। मी सांगतो मी वेदांत काशीला शिकायचो तर मी सुद्धा पिंड खाऊन राहिलो काही दिवस। नदीवर पिंड ठेवत असतात का नाही? अरे अन्नच नाही मिळायचं भिक्षाच मिळायची नाही तर मग काय करता तुम्ही? खाऊ शकता का पिंड? तुमची हिंमत आहे का? तिथं सोडलेला पिंड खाऊ शकता का तुम्ही? तुम्हाला वाटलं काय भूत होऊन येईल का काय होईल? मी मस्त लग पोटभर हाणायचो जसं असेल तसं खायचो। भिक्षा नव्हती उपाशीपोटी काही शिकल्या जात नाही परंतु मला वेदांतानं अभय केलं निर्भय केलं। मला काही नव्हतं वाटत। अरे घरचा भात काय पिंडाला ठेवलेला भात काय त्याच्यात काही फरक आहे का? फक्त भावनेत फरक आहे। हा पिंडाचा भात आहे आणि पितराचं अन्न आहे आणि याचं आहे त्याचं आहे हे काय याच्या भावनेचा फरक आहे फक्त दुसरं काही नाही। आणि मग ते कामापुरतं आता भिक्षा मागायला जायचं तो भिकत मिळायचं नाही आणि दिवसभर तरुण शरीर हे काय त्या ठिकाणी व्हायचं नाही। इतकी कठीण परिस्थितीमध्ये वेदांत शिकावं लागतं आहे की नाही? वेदांत सांगणं सोपं आहे पण वेदांत कळणं अवघड आहे लक्षात ठेवा। आणि कर्मकांडावर बोलणं सोपं नाही आजकाल। ज्याच्यात हिंमत आहे तोच बोलतो स्वार्थी बोलू शकत नाही। तुमच्या लोकांकडून ज्यांचा काही स्वार्थ राहिलेला आहे असे स्वार्थी कधीच बोलू शकत नाही। तुकोबारायासारखा परमार्थी साधूच बोलू शकतो। काय बोलले ते जित्या नाही त्या काळामध्ये कोणाची हिंमत होती? तोंड कापून काढलं असतं इतकी ब्राह्मणांची चालती होती पण त्याच्यातही तुकोबारायांनी तुम्हा समाजाला सत्य सांगण्याकरता घाबरले नाही। काय सत्य सांगण्याकरता हिंमत लागते एक नाही। स्वार्थानं लुडबडलेले जे असतात ते कधी सत्य सांगू शकत नाहीत। तुम्हाला हसवतील खेळवतील कीर्तनात मजा मारतील पण सत्य सांगणार नाही कारण त्यांची हिंमत नाही। विठ्ठल विठ्ठल भारतात त्या काळामध्ये 2च साधू झाले सत्य जगापुढे मानणारे। महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये कबीर। या लोकांनी राजासारख्या लोकांनी आपत्ती आणल्या पण ते लोक घाबरले नाही। सत्य सांगायला घाबरले। आणि सत्य दर्शन कशाने होते? वेदांताने अद्वैताने शंकराचार्यांच्या ज्ञानाने सत्य दर्शन होते। भागवत काय सांगतो तुम्हाला? सत्यम परम धीमहि। आम्ही त्या परम सत्याचं ध्यान करतो आम्ही त्या परम सत्याचे उपासक आहोत एक नाही। आम्ही त्या परम सत्याचं ध्यान करतो त्या परम सत्याचे उपासक आहोत। ते परम सत्यच आमची स्वरूपानुभूती आहे तेच आमचं स्वरूप आहे हे कोण सांगतं? वेदांत सांगतो। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जसं जीवनाचं गणित सांगतात जगद्गुरूनं सुद्धा जीवनाचं गणित सांगितलेलं आहे। दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायात शिशिर वसंतो पुनरायात क्रीडति गच्छत्यायु तदपि न मुञ्चति ताशापायु तदपि न मुञ्चति ताप्यायात् भज गोविंदम 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 मूढ़मते भज गोविंदम मूढ़मते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज जे तुकाराम महाराजांनी सांगितलं ते शंकराचार्याने सांगितलं अगोदर। दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिर वसंतो पुनराया काल क्रीडति गच्छत्यायु तदपि न मुञ्चति आशा पायो।
मनुष्याच्या जीवनाचा काळ कसा खर्च होत आहे, केव्हापासून खर्च होत आहे, किती या काळाचा सोसावा वळसा दिनमपि रजनी सायं प्रातः. अरे बाबा, दिवसा मागून किती दिवस निघून गेले आयुष्याचे, कधीतरी विचार जात आहे पहा, आयुष्य जात आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा सोयीताचा गोरवा. ध्यानी रहा श्री हरीच्या. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाय. काय परिस्थिती अशी आहे, दिनमपि रजनी सायं प्रातः. दिवसा मागून दिवस चालले, रात्री मागून रात्री चालल्या, आठवड्या मागून आठवडे चालले, पक्षा मागून पंधरवाडे चालले, महिन्या मागून महिने गेले, आणि वर्षा मागून वर्ष गेले, आणि आयुष्याच्या मागून आयुष्य गेले. किती या काळाचा सोसा वळसा, किती काळ गेला आयुष्याचा. एकदा तुम्ही मनुष्य झाले का? नाही, अनेक वेळा तुम्ही मनुष्य झाले. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मनोनिया जीव भ्याला, शरण गेला विठोसी. जे शरण गेले ते भाग्यवान, आणि जन्माला येऊनही अजून शरण गेले का बरेच लोक नाही गेले. नाही गेले त्या ठिकाणी शरण. लक्षात ठेवा, विठ्ठला विठ्ठला शंकराचार्याने सांगितलं जीवनाचं गणित. बाबांनो, इतका आयुष्य तुमचं खर्च गेलं, सार्थक गेला असेल तर धन्यवाद, पण निरर्थक गेला असेल तर तुमचं वाईट बेकार होणार. स्वामी रामतीर्थ सांगायचे आपल्या प्रवचनातून. स्वामी रामतीर्थ म्हणजे एक जवान अशा प्रकारचे संन्यासी होते. काय तुमच्या मराठवाड्यामध्ये रामानंद तीर्थ झाले, रामतीर्थ त्यांच्या अगोदरचे संत. विठ्ठला विठ्ठला मराठवाडा मुक्ती मोर्चाचे ते प्रधान व्यक्ती होते. त्यांच्यामुळे मराठवाडा निजामाच्या हातून सुटला. विठ्ठला विठ्ठला आणि नसता सुटला तर सायाळ कुठं असतं? पाकिस्तानमध्ये असता. सध्या कुठं असतं तुमचं गाव? पाकिस्तानमध्ये. कारण हैदराबादचा निजाम म्हणाला की जसं पाकिस्तान तोडून दिलं तसा माझा हैदराबाद प्रांत जो आहे निजाम, हे एवढं तोडून द्या. हा एक वेगळा देश बनला असता. मग तुमच्या देशात आम्ही कीर्तन करायला आलो असतो का? आणि तुम्ही असे असते की इतके सही सलामत, कोणाच्या मिशान असत्या तर कोणाच्या दाढ्या असत्या तर कोणाचं काही. आम्हाला यायला जमलं नसतं. पाकिस्तानमध्ये कोण जातं कीर्तन करायला? काय पाकिस्तानची फाळणी झाल्यापासून तिथं अजूनही कीर्तन झालं नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून त्या रामानंद तीर्थाचं महान योगदान आहे तुम्हाला निजामाच्या तावडीतून सोडण्याचं, आहे की नाही? लक्षात ठेवा. तर मी सांगत होतो शंकराचार्य अद्वैताचे आचार्य होते. द्वैताची निवृत्ती, अद्वैताची प्राप्ती म्हणजे आत्महित, आत्मकल्याण, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, आहे की नाही? सकल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती ज्याला म्हणतात त्याला अद्वैत म्हणतात, आहे की नाही? आणि स्वामी राम सांगायचे की बाबांनो,
ते परदेशात जाऊन जर्मन जपान अशा ठिकाणी प्रवचन करायचे. तिथल्या लोकांना त्यांनी भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान दिलं. तेही त्या लोकांना हे सांगायचे की डे फॉलोड डे, नाईट फॉलोड नाईट, वीक फॉलोड वीक, काय मंथ फॉलोड मंथ, इयर्स फॉलोड इयर, इयर्स फॉलोड इयर्स. हे सांगायचे की ते माणसाचे किती दिवस निघून गेले, राहिलं काय. आणि म्हणून तुकोबाराय इतके हुशार आहेत, किती शब्दाचा प्रयोग करतात. किती या काळाचा सोसावा ओळसा. हा काळ आयुष्यामध्ये किती वेळा आला आणि या काळाने आयुष्य किती वेळा नेले, तरी सुद्धा आपण सावध झालो का नाही. विठ्ठला विठ्ठला सांगणारा मात्र सावध झाला. सावध झालो सावध झालो हरीच्या जागरणा, हरीच्या जागरणा, हरीच्या जागरणा. सावध झालो सावध झालो हरीच्या जागरणा, हरीच्या सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. कोण सावध झालं? तुकाराम महाराज. ते सावध झाले म्हणून तुम्हा आम्हाला सावध करू शकले है की नाही. आणि नुसतं सावध होऊन काही उपयोग नाही. मी फार एक जुनी गोष्ट सांगतो, माझा अनुभव. काय जुन्या काळामध्ये जागली असायच्या. तुमच्याकडे आता आखाडे, ते नुसते आखाडे आहेत पण रात्री कोणीच नसतं आखाड्यावर. कधी कधी फिरतो आम्ही रात्री म्हणून सांगतो. हे गद्या गेले आकड्यावर, तिथं कोणीच नाही आहे की नाही. मालकच नाही राहिला तर कुत्रे कशाला जातील. मालकामुळं कुत्र्या, कुत्र्यामुळं मालक आहे की नाही. लक्षात ठेवा, त्याच्या पलीकडे काहीच नाही. बरे आहेत पण कुत्रे तुमच्यापेक्षा, काही हरकत नाही. इमानदार तरी आहेत निदान आहे की नाही. बिचारा भाकर टाकली ना मालक नसला तरी दाखलीवर असतं कधी कधी. आणि आकुड कोंडून फिरून येईल, रात्री पाहत नाही. आणि आम्हाला कसं रात्र झाली की आखाडे फिरायचे. माझा असा छंदच होता आखाड्यावर जायचं. आखाड्यावर कोणी आठलं तर बरं आहे. असाच एक आखाडा होता आणि माझा भारत प्रवास होता. तर मी त्या आखाड्याच्या बाजूला एका आखाड्यावर थांबलेलो होतो. ते लोक आमच्या गोष्टी चालल्या. ते म्हणले नाही का शेजारच्या आखाड्याला इतका भित्रा आहे, तो दिवसा झोपून घेतो आणि रात्री नुसता 2 पायरा असा बसलेलाच असतो, असे हात टिकून. नुसतं खोपडीवर जर काही दगड गिगड मारला, जे सुटतो की लगेच डायरेक्ट घरीच. अरे मग राखायलाच कशाला इतका घाबरतो. पण घरचं प्रेशर आहे की नाही. आणि आपलं कोणी नेलं तुम्ही राखायला जा, ते इतकं भित्र. 2 पायानं 2 हाताशी टेकवलेले बिलकुल पोझिशनमध्येच असायचं रात्रभर. आणि म्हटलं कशाला कोणी दगड मारल्यापेक्षा आपणच मारून पाहू आहे की नाही. ॲक्च्युअली काय झालं की त्याच्या खळ्यावरती चोर आले. अशी शेताला नाली होती, चोर नालीत बसले लपून. आणि त्या नालीतूनच गावाचा रस्ता होता जायचा. नाली म्हणजे काय जास्त मोठी नाही, 4-5 फूट खोल शेताची नाली. काय आणि बांधाच्या आडी चोर बसलेले. आम्ही काहीच नाही केलं. त्या म्हणजे आमच्या ज्याच्याकडे मी थांबलो होतो ते म्हणे महाराज पाहायची का परिचिती. म्हणजे दाखवत असली तर बरी आहे म्हटलं आहे की नाही. परिचिती कोणाला नको आहे. जे नको आहे ते माणसाला अगोदर असं वाटतं. हा स्वभाव आहे माणसाचा. म्हणजे फेकून, ते म्हणे मी फेकून पाहतो म्हणे, पहा कसं होतं. आणि तुम्ही रस्त्याकडे दान द्या. चांगलं चांदणं पडलेलं होतं. यानं काय केलं, मातीचा ढेकळ घेतला आणि त्याच्या खोपडीवर फेकला. सुटली ना सवारी. सुटली सवारी. ते चोर त्या नालीत उभे, तशी सवारी सुटली चोरावरच डायरेक्ट. चोर खाली पडला, मागं दगड होता, इथं चोराला लागलं.
चोर गेला का काय झाला पण बेशुद्ध पडला होता आणि हा डायरेक्ट लगे घरी. बेसावध होता पण एकाला मारून गेला. एकाला काय झाला, बेसावध मध्ये एकाला मारलं होतं. सावध झाल्यानंतर तुम्ही किती लोकांना मारसाल. विठ्ठल विठ्ठल अरे असे ढेकळं फेकून सावध होणं काय अर्थाचं आहे. चोराच्या अंगावर गेला अक्षरशः चोर मेला, चोरान चोर उचलून नेला ती गोष्ट वेगळी आहे, पण कळालं नाही कुठला चोर होता अजून. सावध माणसानं मारला माणूस का बेसावध माणसानं. म्हणून बेसावध लोकांच्या नादी लागू नका. जे सावधच झाले नाही ते तुम्हाला कधीच आयुष्यात सावध करू शकत नाहीत. आणि तुम्हाला उपदेश करणारे लोक बेसावध, तुम्हाला म्हणता सावध व्हा सावध व्हा. अरे सावध जो झाला त्यानं लोकांना सावध करायचं, बेसावध काय सावध करणार आहेत. तुकोबाराय म्हणतात मी नुसता सावध झालो नाही, हरीच्या जागरणालाही आलो आणि ते करण्यासाठी मला काय करावं लागलं. गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला. नुसतं जागा व्हायचं नाही, नुसतं सावध व्हायचं नाही. काय सावध होऊन त्या ठिकाणी पांडुरंगाला आळवायचं आहे, त्याचं नामस्मरण करायचं आहे, ज्याला परमार्थ म्हणतात तो करायचा आहे. मग त्याच्यासाठी विचार करावा लागेल. काय किती या काळाचा सोसावा वळसा. कधीतरी कळालं पाहिजे की किती काळ गेला माझ्या आयुष्याचा. जे आयुष्य तुम्हाला मिळालं या आयुष्याचा गेला काळ. कोणी कोणी 70 वर्षाचे झाले अजूनही देवळात गेले नाही, कोणी कोणी 85 वर्षात झाले अजूनही पंढरपूरच पाहिलं नाही म्हणतो. मागच्याच वर्षाची गोष्ट आहे. म्हातारा आलं म्हणे बाबा मला तुमच्या बरोबर न्या पंढरपूरला. म्हणलं बाबाचा काही ठिकाणा नाही पंढरपूरला कधी जाईल. म्हणलं तुम्ही किती वाऱ्या झाल्या. काय तो म्हणला वारी शब्द आजच ऐकला मी, अजूनही गेलो नाही पंढरपूरला. तुमच्या मराठवाड्यामध्ये महिन्याच्या वाऱ्या आहेत. किती लोक भाग्यशाली आहेत तुम्ही. प्रत्येक महिन्याच्या वाऱ्या आहेत, कोणाच्या 15 दिवसाच्या वाऱ्या आहेत की नाही. आणि ज्याला आता तिकिटाचं कामच नाही, बसला की पंढरपूर बसला घरी.
पाळी बी होते आणि वारी बी होते. विठ्ठल विठ्ठल. हो, तुम्हाला आपल्या साळ्याच्या पाठीहून जर गंगा खेळला जायचं असेल मग गाडीत बसायला कोणत्या पाठीवर जावं लागेल की नाही? गंगा खेळला जायचं असलं साळ्याच्याच पाठीवर जावं लागेल की नाही? पण आता ते बिना तिकिटीचे इतके फालतू म्हातारे काय करतात, गंगा खेळला जायचं असेल तर त्या ठिकाणी इथून बसतात, गंगा खेळलं जातात तिथून पोखरणीला येतात. आता काही पैसेच लागत नाही तर काय हरकत नाही चक्र मारायला. पंढरपूरला जा, जरूर फुकट जा, कसेही जा, पण देवाचा आदर धरून देवासाठी जा. मला एवढंच म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला. काळाचं भय नसल्यामुळे आपण बेसावध आहोत. काय जे भजन करत नाही त्यांनाही काही काळाचं भय नाही. त्याने कधी आठवत नाही की माझा काळ येणार आहे, आणि भजन करणाऱ्याला सुद्धा कधी वाटतं की माझा येणार आहे असं वाटतं कधी. मग भजन करूनही तो बेसावध आहे, तो करतच नाही तोही बेसावध आहे की नाही? आणि याचं गणित सांगणार आहे तोही बेसावधच आहे. कीर्तनाच्या रूपात सांगल, कोणी कथेच्या रूपात सांगल, कोणी प्रवचनाच्या रूपात सांगल, कोणी ज्ञानेश्वरीच्या रूपात सांगल. म्हणजे एकंदरीत बेसावधतेचा बाजार आहे. ऐकणारे बेसावध, सांगणारे बेसावध, करणारे बेसावध आहे की नाही? आणि हाच गोंधळ जर सारखा टिकून राहिला तर उद्धार होईल का आपला? आपला उद्धार होणं शक्य नाही. बेसावध व्यक्तीच्या हातून कधी उद्धार होणार नाही, लक्षात ठेवा. उदाहरण सांगतो. विठ्ठला विठ्ठला. महाभारताचं युद्ध संपलं आणि त्या शरपंजरावरती ते भीष्माचार्य पडलेले, जीवत जात नाही, जीवत जात नाही. काल काय झालं आमच्या इकडे, कालची ताजी गोष्ट आहे. माणूस त्या औरंगाबादला ॲडमिट केला, कोमामध्ये गेला. काय झालं त्याचा राम जाणे. तिकडं ॲडमिट केला. ॲडमिट केल्यानंतर तिथं 2 दिवस ठेवला ऑक्सिजनवर याच्यावर, आणि डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं की एक्सपायर झाला, आता याला परत घेऊन जा. त्याला गाडीत परत आणलं. एक नाही, गाडीत परत आणलं. खेड्यातलं होतं आणि रोड समजा मेन रोडपासून खराब होता. पता नाही काय परिवर्तन झालं असं आहे की नाही. तुमच्याकडे बरे आहेत रोड, मेलेले माणसं तर निदान जिवंत होतील. विठ्ठल विठ्ठल. ते लागलं त्या ठिकाणी फुसफुस फुसफुस फुस करायला घरावर जळाल्यावर पाहुणे जमा झाले, शेजारचे पाजारचे गाव जमा झालं, मशानात लाकडं रचून ठेवले आणि झालं जागं. जागं झालं. आणलं बघ सरी घरी. पुन्हा आले सर्व पाहुणे. बोलत नव्हतो पण जागं झालं. 3 दिवस राहिलं. किती दिवस राहिलं? 3 दिवस राहिलं. आत्ता ताजी गोष्ट आहे, कालच मला कळालं म्हणून मी तुम्हाला आज सांगतो. 3 दिवस राहिलं. फुसफुस फुसफुस त्या हे चालत होतं. डोळे थोडे थोडे उघडत होतं आहे की नाही. आणि 3 दिवसानंतर पुन्हा डोळे त्या ठिकाणी विजले, मालून टेकले आहे की नाही. आणि पुन्हा पोरायला आशा वाटली एकदा नेऊन पहा औरंगाबादला काय. आणि मग म्हणाले जमलं तर चांगल्या बेकार रस्त्यांनी, म्हणजे पुन्हा येईल, पुन्हा गेलेलं पुन्हा आहे की नाही. म्हणजे का बेकार रस्ते का गेलेले येण्यासाठी आहेत का? आता तुम्हाला सवय पडली ते रस्ते, तुम्हाला काही वाटत नाही आहे की नाही, मजा वाटते. ते जागा झालं. मेलं म्हणजे कायमचं मेलं. मग पुन्हा काही जागा नाही झालं. नेऊन पाहिलं त्याला त्याच रस्त्यानं पुन्हा असं मुद्दाम गाडी आदळली अशी तिथपर्यंत. पण कशात आता पूर्ण गेलेलंच होतं. सांगण्याचं तात्पर्य की जीवनामध्ये जो ओळसा आहे, ओळसा म्हणजे फेरा. ओळसा म्हणजे काय? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झाले, काही गणित नाही. किती वेळा जन्माला आवलो, पण किती वेळा मेलो, पण आता मिळालेला जन्म मात्र मोलाचा आहे. आता तुम्हाला कळायला लागलं की आपण किती वेळा जन्माला आलो, किती वेळा मेलो. म्हणून या जन्मामध्ये सावध व्हायला पाहिजे. किती या काळाचा सोसावा वळसा ही तुकाराम महाराजांना दिलेली सावधतेचा इशारा आहे. की तुम्ही तुमचा विचार करा, किती वेळा आलो, किती वेळा गेलो, पण केला का परमार्थ?
आणि हा काळ लागला सरीचा पाठोवाटी, सारखा काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज हे सुद्धा म्हणतात, दिला या काळे अवकाश, काय दिला या काळे अवकाश. भरपूर आहे आपल्याला एवढंच. भगवंत म्हणतात, तुकोबराय म्हणतात, तरी सुद्धा काळाने तुम्हाला तरी चान्स दिला हा जन्म देऊ, की बाळा नो आता तुम्ही जन्माला आलात, आता तरी त्या ठिकाणी सावध व्हा. बोल बोले आ बोले जागे बाहेर आतले, जागे बाहेर कैसे घरात घर मुरले, कैसे घरात घर मुरले, मेणू अंधार उतरले, वासुदेव वासुदेव करितो अंधार बोल बोलने अबोले, जागे बाहेर आत निघाले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारना उजडली गा, नेनो अंधारना उजाडले गा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव साधू फेरा करत आहे, तुमच्या गावात येत आहे, तुम्हाला सांगत आहे की बाबांनो बोल बोलले आबोले, जागे बाहेर, तुम्ही बाहेरून जाग्यात, उठ म्हणलं की उठतो, तरी सुद्धा झोपलेलं आहे. काय अहो अज्ञानाची या निदा घोरत होता बदबदा. माऊली म्हणतात अज्ञानामध्ये निद्रिस्त झालेला जीव तो झोपलेलाच आहे, तो जागलेला नाही. म्हणून ज्ञानाचा प्रकाश त्याच्या हृदयात लावावा लागेल, तर तो त्या ठिकाणी खरी जागृती. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणूनच नाचू कीर्तनाचे रंगे,
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. काय बोधाचा दिवा, काय बोधामृत त्या ठिकाणी पाजावं लागेल आणि नंतरच जागृती होईल हृदयामध्ये. अज्ञान हृदयाला जाग करत नसतं, हृदयाला जाग करणारं असतं ज्ञान. आणि ज्ञानाने हृदय जाग झाल्यानंतर विशिष्ट गोष्ट घडते, ते अंतकरणच राहत नाही. काय ज्ञानाच्या प्रकाशात एकदा अंतकरण जळालं तर तो केवळ शेष राहतो परमात्मा. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. बोधे बोधे जायते तत्वबोध. ज्ञानाने तत्वबोध होत असतो आणि तत्वबोध म्हणजेच ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळत असतो, पण जाग झाल्यानंतर. आमचे ब्रह्मलीन गुरुजी सांगायचे रंगनाथ महाराज, काय तुम्हाला जरी मग मी सांगतो तो बोध नाही जरी झाला तर माझा बोध वाया जाणार. पुढच्या जन्मामध्ये सुखदेवासारखा जन्म तुमचा होईल, जन्मता तुम्हाला बोध होईल, पण माझे शब्द वाया जाणार. काय विश्वास आहे त्या शब्दावर. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगता होय त्याचे. अरे खऱ्या साधूला त्याचा विश्वास असतो आणि विश्वास गमावलेले लोक तुम्हाला उपदेश करतात, त्यांनाच विश्वास नाही काय की काय झालं काय नाही. त्यांचंच गणित अजून ताळ्यावर आलं नाही, तुमचे गणित जोडायला बसतात ते. आणि तुम्ही मस्त त्या ठिकाणी ऐकता की आपले गणित जुळून राहिले. अजून ते आकड्याचे गणितच जुळले नाही तर जीवनाचं गणित कधी जुळणार आहे. आला की एखादी लॉटरी लागली कोणाला तुमच्यातल्याला. विठ्ठला विठ्ठला म्हणून जोपर्यंत त्याला म्हणतात डिवाइन लाईट इन हार्ट, जोपर्यंत अंतकरणामध्ये तो दिव्य प्रकाश ज्ञानाचा होणार नाही तोपर्यंत हा विश्वाभास हा संसार जाणार नाही, दुःख जाणार नाही. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जनी विकासू वंदू. आता ब्रह्मविद्या ती विद्या आहे, साक्षात विद्या ही शंकरी. तिला शंकरी विद्या म्हणतात, ती ब्रह्मविद्या. ज्ञानाग्नी सर्व कर्मानां भस्मसात कुरुते अर्जुन. तुमच्या कर्म आणि कर्माच्या वासना ब्रह्मज्ञानाने समूळ निवृत्त होत असतात आणि त्यावेळी तुम्हाला स्वरूपानुभूती म्हणजे मोक्ष होत असतो. म्हणजे मोक्ष सोपा आहे का? नाही, अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला साधू संत इतके कृपाळू होते. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. साधूचा अंकिला साधूच्या अंकित व्हाल, साधूच्या बरं साधूच्या अंकित व्हाल तर तुम्हाला मोक्षाच्या रेषेवर येऊन जासाल तुम्ही. तुम्हीच रस्ता सोडून तुमच्या गाड्या पळायला लागल्या तर समाजाला तुम्ही कधी मोक्षाच्या रेषेवर आणणार आहे? सकुबाईच्या टकुबाईच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी 2-2.5 घंटे सांगायच्या, तुम्हाला मस्त उकळ्या फुटतात आहे की नाही. तुम्ही नरकात सांगणारा कुठं जाणार आहे त्याचं त्याला माहीत. विठ्ठला म्हणून आम्ही गुरुजींच्या तालमीतले लोक आहोत आहे की नाही. आखाड्यातले लोक वेगळे असतात आणि हंगामी पैलवान आपले सायाळचे आहे की नाही, हंगामी वेगळे असतात. काय एक जण म्हणाला मी उडदाची डाळ सुरू करू. म्हणलं कधी? कालपासून. मरशील म्हटलं उन्हाळ्यात उडदाची डाळ नको खाऊ, हिवाळा सुरू झाल्यानंतर खायची उडदाची डाळ. पैलवान काय खातात? काय अरे 100 ग्राम उडदाची डाळ पचवणं इतकं अवघड असतं. उडदात सर्वात जास्त ताकद असते. काय 1-1 किलो खातात पैलवान, 1.5 किलो 2-2 किलो पर्यंत. आणि ती पचवावी लागते व्यायामानं हे की नाही. आणि तुम्ही जर खाल्ली 1 किलो भर तर गंगेवरच न्यावं लागेल का नाही, धुयाला नाही. लक्षात ठेवा, म्हणून नादी लागू नका. आखाड्यातली गोष्ट वेगळी असते आणि जे आखाडे सोडून पळतात ना त्यांची गोष्ट वेगळी असते. विठ्ठला म्हणून गुरुजी नेहमी अशा लोकांना सांगायचे, काय पोपटा सारखा बोलतो, आखाड्यात ये ना, काय मस्त पोपटा सारखा बोलतो. म्हणून फार अवघड आहे.
तर सांगण्याचं तात्पर्य की आपलं चिंतन होतं. मी उदाहरण सांगत होतो की भीष्माचार्य त्या शरशय्येवर पडलेले होते. काय मरण येत नव्हतं का त्यांना? मरण बिचारा हात जोडून उभं राहायचं की काय माझा स्वीकार करा. भीष्माचार्य त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हते आणि त्यांनी जर पाहिलं तर ते राहत नव्हतं. भीष्माचार्यांना वाटायचं उगाच कशाला मृत्यूला जाळायचं. काय मी मृत्यू जाळून टाकला तर मग बाकीच्या लोकांचा प्रश्न पडेल का नाही, म्हणून ते काही त्या नादात राहिले नाही. मग हे पांडव गेले भेटायला. भीष्माचार्यांनी विचारलं अर्जुनाला, अर्जुन तू मलाही बाण मारले पण मी मेलो नाही, आणि तू त्या द्रोणाचार्याला बाण मारला छातीमध्ये, तो द्रोणाचार्य जसा पडला तसाच गेला. मग द्रोणाचार्य भाग्यवान का भीष्माचार्य भाग्यवान? कोण भाग्यवान आहे सांगता येईल का? अरे तो द्रोणाचार्य एक तर ब्राह्मणाचा आचार्य, धनुर्वेदाचा आचार्य, युद्धाचं सर्व कौशल्य, गुरु पांडव कौरवाचा गुरु, एका बाणात गुरु गेला अर्जुनाच्या. शिष्यानं बाण मारला का गुरुनं मारला? बाण कोण मारायचा असतो? गुरुनं मारायचा असतो शिष्याला बाण, तर शिष्यानंच बाण गुरुला मारला. खलास गुरु तिकडे आहे की नाही. तो गुरु असता तो मेलाच नसता. लक्षात ठेवा, तो गुरु होता का? गुरु नव्हता तो. त्यांनी कौरव पांडवाच्या स्पर्धेमध्ये भेद उपस्थित केला होता. कर्णालाच विचारलं होतं की तू कोण? काय कर्ण म्हणाला मी कोण आहे ही मला कल्पना नाही. काय परंतु मला असं वाटतं, कर्ण म्हणाला की तुम्हाला सुद्धा कल्पना नाही की मी कोण आहे म्हणून. मी कोण आहे ही कल्पना किंवा हे ज्ञान नसल्यामुळे तो गुरु होऊनही मेला. भीष्माचार्यांना ते ज्ञान आहे म्हणून भीष्माचार्याचा काळ समोर येऊन हात जोडून उभा राहिला. मग द्रोण आचार्य होते, मग त्यांना त्या काळाने त्यांना सुद्धा हात जोडायला पाहिजे होते की नाही. कमी पडला. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये भेद शिल्लक राहिला तो कमी पडला, आणि ज्याच्यामध्ये भेदच राहिला नाही काळाची हिंमत नाही त्याला न्यायची. विठ्ठला काळ सलाम गुलाम करी तुकया घरी राबतसे. काय तुकोबारायांचा दास होऊन काम करायचा काळ. महाराजांना घाबरायचा तो. एवढी शक्ती सत्पुरुषामध्ये असते. जग काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जग काळ खाय आम्ही माता दिला